सर्व घर वगैरे आवरून झालेलं होतं आणि आज होती चतुर्थी. म्हणजे हा ब्लॉग आहे अंगारकी चतुर्थीच्या दिवशीचा, म्हणजेच कालचा. चला तर नमस्ते, मी भाग्यश्री आणि आता सध्या मी पुण्यामध्ये असते. तर मी स्वतःलाच बघत होती व्हिडिओमध्ये, कारण की मी छान असं आवरलेलं होतं, केस वगैरे तसेच होते, पण मी छान दिसत होते. मला तर खूप आवडलं होतं. नंतर मग मला आता स्वयंपाक करायचा होता आणि त्यांना यायला पण वेळ होता, म्हणून म्हटलं सर्व आवरून वगैरे मग स्वयंपाकाला लागायचं. तर मी रात्री मुंगाची डाळ भिजत घातली होती. त्याच्यामध्ये मी कोथिंबीर, एक मिरची आणि 2-3 लसूणच्या कळ्या सर्व टाकून ते मिक्सरला काढून घेतलं, जिरं वगैरे टाकून, आणि ते साईडला ठेवून दिलं, कारण की त्याच्यामध्ये तेल आणि मीठ टाकून खायला ते छान लागतं. नंतर मला गोबी आणि वाटाण्याची भाजी करायची होती. मी गोबी असले तर शक्यतो उकळून घेतो, कारण की त्याच्यामध्ये छोट्या छोट्या आळ्या असू शकतात, त्या कारणानं. आणि तशी मग मी भाजी बनवते. मला तसंच उकळून खाल्लेलं आवडते आणि माझ्या फ्रेंडने पण मला सजेस्ट केलेलं होतं. त्यानंतर आज चतुर्थी होती, तर आम्हाला मंदिरात जायचं होतं. तर आम्ही गेलेलो होतो वागेश्वर मंदिरामध्ये, वाघोली येथे. तिथला आवार एवढा म्हणजे छान आहे ना, आणि मला तर म्हणजे आवडलं. आम्ही अर्धा एक तास तिथंच थांबलेलो होतो. असा शंखनाद करत होती ती मुलगी इथं. आणि इथं पण इंस्टाग्रामचा QR कोड लावलेला होता. मग नंतर आम्ही प्रदक्षिणा वगैरे घातल्या. अहो खरं सांगते ना, असं म्हणजे शांत वाटत होतं बसायला, पण खूप जण होते. पण आज तर आम्हाला जायलाच 7 वाजले होते. 7 वाजतापासून तर 7:30पर्यंत आम्ही 7:30-8पर्यंत तिथंच थांबलो. नंतर मग आम्ही घरी वगैरे आलो. तर कारण की त्यांचा सुट्टीचा दिवस असला ना, तो दिवस एवढ्या लवकर निघून जाते ना, की लय म्हणजे एकच दिवस मिळते बाहेर जायला, नाही तर 8 दिवस तर घरातच असायचं. मग त्यांना म्हटलं चला आपण इच्छा इथं जवळच जाऊ. तर ते वाघोलीला घेऊन गेले मग वागेश्वर मंदिरामध्ये. बघा हे ते मंदिर आहे, खूप छान असं मंदिर आहे. आम्ही खूप भरपूर वेळा आलेलो आहोत इथे. त्यानंतर मग आम्ही घरी गेलो. तर आज अंगारकी चतुर्थी होती, तर आमच्या बिल्डिंगमध्ये पण आरती वगैरे झाली. चला तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला